गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्ते मुलांनो, कशी झाली परीक्षा? छान झाली ना? गुड. आज आपण शब्दकोश हा पाठ शिकणार आहोत. शब्दकोश हे एक स्थूल वाचन आहे. स्थूल वाचन, रॅपिड रीडिंग. आणि शब्दकोश म्हणजे अर्थातच डिक्शनरी. तर मुलांना डिक्शनरी असते हे तुम्हाला माहिती आहे. बऱ्याचदा तुम्ही इंग्लिशची डिक्शनरी पण वापरत असता, खूप वेळा वापरता तुम्ही. पण तसंच आपल्याला मराठी भाषेमध्ये सुद्धा शब्दकोश वापरता आला पाहिजे, डिक्शनरी वापरता आली पाहिजे. पण मग ती कशी वापरायची, कशी असते, शब्द खरोखरीच मराठीमध्ये सुद्धा असे वेगवेगळे असतात का? उलट मुलांनो, मराठी ही अतिशय समृद्ध भाषा आहे. या भाषेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर मी तुम्हाला अनेक वेळा सांगत असते, की अरे नुसतं काना मात्रा वेलांटीच नाही, तर अनुस्वार जरी तुम्ही इकडचं तिकडं दिला तरी त्यांचे अर्थ फार बदलू शकतात. म्हणजे इतकी मराठी भाषा समृद्ध आहे, की एका शब्दाचे अनेक अर्थ असणं किंवा नुसतं काना मात्रा वेलांटी किंवा अनुस्वार जरी बदलला तरी त्याचे अर्थ बदलणं, हे सगळं या भाषेमध्ये होत असतं. आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर मराठी ही एक प्रमाण भाषा आहे. पण प्रत्येक ठिकाणची जी बोली आहे त्याची ती खूप वेगवेगळी आहे. मग अहिराणी बोली आहे, वऱ्हाडी बोली आहे. त्यानंतर तुम्ही प्रत्येक कोसाकोसावरती भाषा तुम्हाला बदललेली दिसेल पहा. म्हणजे कोल्हापूरमध्ये गेले तर तिथली भाषेची ढब, बोलण्याची पद्धत, तिथले काही शब्द हे तुम्हाला वेगळे जाणवतील. पुण्यामध्ये तुम्ही पाहाल तर अगदी वेगळ्या प्रकारची शुद्ध भाषा बोलली जात असेल किंवा अनेक ठिकाणी जर तुम्ही जाल, वऱ्हाडी बोली एक मत आणि ह्या बोलीमध्ये एक वेगळा गोडवा आहे पहा मुलांनो. म्हणजे तुम्ही टीव्ही सीरियल वगैरे जरी पाहत असाल किंवा काही सिनेमे पाहत असाल, तर त्याच्यामध्ये सुद्धा ग्रामीण बोलीचा वापर केलेला असतो. गावांमध्ये जी बोली असते ती किंवा मग वऱ्हाडी बोलीचा वापर केलेला असतो किंवा मग अहिराणी भाषा वापरलेली असते. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बोली मराठी भाषेमध्ये आहेत, ज्यामुळे भाषेचा आणखीनच गोडवा हा वाढत असतो. त्या बोली भाषेला एक गोडी असते. गोडी असते म्हणजे काय? एक छान तिनं तिच्या विषयीची आवड प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण केलेली असते. मग प्रत्येक ठिकाणचे शब्द वेगळे आहेत, त्या शब्दांना प्राप्त होणारे अर्थ वेगळे आहेत, भाषेचा बोलण्याचा हेल वेगळा आहे, ढब वेगळी आहे. कोल्हापूरमध्ये जरा तुम्ही गेलात तर कोल्हापूरमध्ये म्हणजे मी असे अनुभव घेतलेले आहे. म्हणजे मराठी भाषा असल्यामुळे अनेक ठिकाणी गेलं की तो भाषेतला एक बदल पाहणं किंवा लगेचच जाणवणं किंवा दिसून येणं हे माझ्या बाबतीत होत असतं. तर कोल्हापूरला जर तुम्ही गेलात तर तिथे मी पाहिलं की तिथल्या ज्या स्त्रिया आहेत, "मी करतो" असं म्हणतात. "मी हे काम करून आलो." जे आपण पुल्लिंग म्हणून वापरत असतो क्रियापद ते मात्र स्त्रियांसाठी वापरलं जातं तिथे. म्हणजे ते स्वतःच्या बाबतीत असं म्हणतात, "मी करून आलो, मी येतो, मी जाऊन येतो." अशा पद्धतीनं तुम्हाला दिसेल. तर अनेक खिचडी ज्याला म्हणतात, तर तिथे काही ठिकाणी नागपूरला वगैरे तुम्ही गेलात तर तिकडे उसळ दे म्हणतात. म्हणजे काही ठिकाणी खिचडी साबुदाण्याची जी खिचडी असते त्याला काही ठिकाणी उसळ म्हटलं जातं. तर असं काही बोली भाषेमुळे शब्दांमध्ये असलेले बदल आणि त्यामुळे जे भाषेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विनोद निर्मिती सुद्धा होत असते, तर तीही आपल्याला जाणवून येईल. म्हणजे मी पुण्यामध्ये लहानपणापासून राहिलेली आहे आणि लग्नानंतर मी जेव्हा सासरी गेलेले होते, तेव्हा तिथे जे सासूबाईंचे अनेक वेगवेगळे शब्द असायचे गावामधले, तर बऱ्याचदा "अरे च्या हे म्हणजे काय?" किंवा "ते म्हणजे काय?" "अरे आम्ही हे तर पुण्यामध्ये तर या गोष्टीला असं म्हणतात, त्या गोष्टीला इथे मात्र हे म्हणतात." हे बऱ्याच शब्दांचं ज्ञान हे सासूबाईंकडून मला तिथे झालं, की "अरे पुण्यामध्ये ज्या गोष्टीला आपण असं-असं म्हणत असतो, तर त्याच गोष्टीला गावामध्ये मात्र हे म्हटलं जातं." किंवा गावामधले किंवा ग्रामीण शब्द जे आहेत ते बरेचसे आपल्याला माहिती नसतात. तर तिथे पण अगदी खूप मोठं शब्दभांडार आहे. आणि नंतर इकडे तुम्ही पुण्यामध्ये पाहाल तर इकडची एक वेगळी भाषा आहे. असं प्रत्येक ठिकाणची मुंबईमध्ये तुम्ही पाहाल तर भाषेची जरा सरमिसळ झालेली दिसते. अनेक ठिकाणचे लोक तिथं येऊन राहिलेले असतात.
त्यामुळे भाषेमध्ये जरा थोडीशी मधूनच हिंदी येईल, थोडीशी मधूनच इंग्रजी शब्द येतील, बरेचसे शब्द जे आहेत त्यांची सरमिसळ झालेली तुम्हाला मुंबईमध्ये दिसून येईल. तर अशा प्रकारे भाषा एकच आहे मराठी, पण त्याच्या अनेक बोली आहेत, अनेक ठिकाणचे अर्थ त्याला वेगवेगळे प्राप्त झालेले आहेत आणि त्यामुळे भाषा शिकण्याची जी गोडी आहे, जी मजा आहे ती वेगळीच आहे. पण त्यासाठी मग मात्र तुम्हाला काय करता आलं पाहिजे, त्याचे अर्थ लागावेत म्हणून किंवा गोंधळ उडू नये भाषेचा म्हणून किंवा शब्दांचे अर्थच आपल्याला कळत नाही असं जर होत असेल तर त्यासाठी तुम्हाला शब्दकोश पाहता आला पाहिजे. म्हणजे मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला डिक्शनरी पाहता आली पाहिजे, ती अभ्यासता आली पाहिजे आणि याच्यासाठी म्हणून आपण हे स्थूल वाचन आज पाहणार आहोत. असंच आणि मुलांना तुम्हाला एक बोली भाषेतली गंमत म्हणून की मराठी हा स्पेशल विषय घेतलेला असताना कॉलेजमध्ये आम्हाला वेगवेगळ्या भाषेतल्या ज्या बोली आहेत त्या आम्हाला प्रस्तुत करून दाखवायच्या होत्या. तर मी अहिराणी बोली दाखवली होती. तर त्यासाठी मी जे नाव घेतलेलं होतं अहिराणी बोली भाषेतलं ते तुम्हाला असंच गंमत म्हणून घेऊन दाखवते. अडियाल टेबल पड्याल टेबल, अडियाल टेबल पड्याल टेबल, मध्ये बेलबुट्टी काच, मध्ये बेलबुट्टी काच, विजयरावांना आयुष्य लाभो 100वर 5. म्हणजे मी अहिराणी बोलीमध्ये काय नाव घेतलेलं आहे की अलीकडे टेबल पलीकडे टेबल, अलीकडे टेबल पलीकडे टेबल, मध्ये बेलबुट्टी काच, विजयरावांना आयुष्य लाभो 100वर 5. हे जे मी आता बोलले ते अगदी पुणेरी भाषेत झालं आणि आधी जी बोली बोलले होते ती होती अहिराणी बोली होती. म्हणजे भाषेमध्ये किती गोडवा आहे पहा आणि किती वेगळी ढब आहे, किती वेगळे शब्द आहे आणि भाषेचं म्हणाल ना मुलांनो तर त्याला एक नाद आहे. ओके, ज्या त्या भाषेला एक नाद आहे, एक लयबद्धता त्याच्यामध्ये आहे. जसं गीत गाण्यातला किंवा ऐकण्यातला आपल्याला आनंद मिळतो ना, तसंच तुम्हाला भाषा सुद्धा बोलताना, ऐकताना, वाचताना, लिहिताना तो आनंद मिळवता आला पाहिजे. उगाच रेटून किंवा आळसानं किंवा रडत खडत भाषा शिकण्यापेक्षा त्या भाषेतली गंमत घ्यायला शिका, त्या भाषेतली मजा पाहायला शिका आणि मग पहा ती भाषा कशी तुम्हाला आपलीशी होईल ते आणि मग त्याच्यातली गंमत जम्मत सगळी कळत जाईल आणि तुम्हाला ती भाषा पण हळूहळू आवडू लागेल. आणि मराठी तर आपली मातृभाषा आहे तर ती तर प्रत्येकाला आलीच पाहिजे. त्याच्यासाठी शिकलं पाहिजे ते म्हणजे शब्दकोश कसा वापरायचा हे स्थूल वाचनात आपण पाहणार आहोत. पहा 12वा पाठ आहे हा. दैनंदिन जीवनात डे टू डे लाईफ जे आपलं आहे त्या जीवनात आपण सहजपणे अनेक नवीन शब्द वापरतो, हो की नाही? अगदी सहजपणे खूप काहीतरी नवीन शब्द वापरत असतो. हे शब्द अनेकदा आपल्या कानावर पडतात अथवा वाचनातून समजतात. एक तर आपण शब्द भाषा कसं शिकत असतो, एक तर ती आपल्या कानावर लहानपणापासून पडत असते म्हणजे आपण ऐकत असतो किंवा मग वाचन आपण करत असतो, त्या वाचनातून आपल्याला समजतात अनेक शब्द. संदर्भानुसार आपण त्यांचे अर्थ लावतो व त्यांचा उपयोग करायला शिकतो. मग काय असेल त्याचा रेफरन्स वाक्यामध्ये बोलणाऱ्याच्या मनामधला त्याचा अर्थ उमजून घेतो, समजून घेतो आणि ती वापरायला शिकतो. प्रत्येक वेळी त्या शब्दाचा नेमका अर्थ किंवा अर्थछटा आपल्याला समजलेली असतेच असे नाही, हो की नाही? असं बऱ्याचदा होतं की आपण अंदाजाने त्याचे अर्थ लावत असतो, पण प्रत्येक वेळेला त्या शब्दाचा नेमका योग्य तो अर्थ काय आहे, मिनिंग काय आहे किंवा त्याच्या अर्थछटा म्हणजे त्याचे कसे वेगवेगळे अर्थ निघतात. अर्थछटा म्हणजे शब्द आहे एक पण त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी कसे वेगवेगळे संदर्भ लावले जातात, कसे वेगवेगळे अर्थ निघतात, त्यांना म्हणायचं अर्थछटा. ह्या आपल्याला समजलेल्या असतातच असं नाही. भाषिक समृद्धीसाठी शब्दाचा नेमका अर्थ माहित करून घेणे अत्यंत आवश्यक असते. हे महत्वाचं आहे. पहा, भाषिक समृद्धी असली पाहिजे, समृद्धी असली पाहिजे तुमच्यामध्ये, भाषेचं ज्ञान हे भरपूर असलं पाहिजे, भाषेनं तुम्ही श्रीमंत असले पाहिजेत. मग भाषेनं जर श्रीमंत व्हायचं असेल तर मग तुम्हाला त्या भाषेचं नेमकं ज्ञान असणं फार गरजेचं आहे. त्यासाठी पहा, भाषिक समृद्धीसाठी शब्दाचा नेमका अर्थ माहिती करून घेणे अत्यंत आवश्यक असते. यासाठी शब्दकोश हे महत्वाचे साधन आहे. मग नेमका जर तुम्हाला शब्दाचा अर्थ माहिती करून घ्यायचा आहे तर त्यासाठी उत्तम पर्याय कुठला आहे, साधन कुठलं आहे? शब्दकोश, डिक्शनरी, ज्यामध्ये तुम्हाला एकदम व्यवस्थित त्याचे अर्थ कळू शकतील. यावर्षी आपण शब्दकोशाची ओळख करून घेणार आहोत.
नवीन शब्दांचे अर्थ आपण शब्दकोशात पाहू शकतो. हे शब्द शब्दकोशातून कसे शोधता येतात त्याचे मार्गदर्शन या पाठातून मिळते. गाईडलाईन तुम्हाला मिळणार आहे, गायडन्स मिळणार आहे की कसे हे नवीन शब्द शोधायचे. नवीन शब्दांचे अर्थ तुम्ही शब्दकोशात पाहायला शिकावेत, त्याची सवय तुम्हाला लागावी व शब्दांच्या अर्थाची मजा घेता यावी या दृष्टीने या पाठाचा अभ्यास महत्त्वपूर्ण आहे. मग नवीन जे शब्द आहेत मग त्या नवीन शब्दांचे अर्थ तुम्ही शिकलं पाहिजे. त्यासाठी ते शब्दकोशामध्ये कसे पाहायचे ते तुम्हाला शिकायचंय. त्याची सवय तुम्हाला लावून घ्यायची आहे आणि प्रत्येक वेळेस तो शब्द चल जाऊ दे मला नाही याचा अर्थ माहिती असं न करता वाचन करावं. जे काही शब्दांचे अर्थ माहिती नसतील ते सगळे शब्द जे आहेत ते तुम्ही डिक्शनरी मधून शब्दकोशामधून शोधले पाहिजेत, त्याचे अर्थ जाणून घेतले पाहिजेत आणि मग पुढे गेलं पाहिजे. ही सवय तुम्ही स्वतःला लावली पाहिजे व शब्दांच्या अर्थाची मजा घेता यावी. एखादी भाषा आपल्याला समजते कळते असं आपण केव्हा म्हणतो मुलांनो, जेव्हा त्या भाषेतले विनोद आपल्याला समजतात की नाही, विनोद म्हणजे जोक्स आपल्याला कळतात त्या भाषेतले, तेव्हा समजावं की आपल्याला ही भाषा येते म्हणून मग ती जी अर्थांची मजा आहे ती तुम्हाला घेता यावी या दृष्टीने या पाठाचा अभ्यास कसा महत्वपूर्ण आहे. आता इथे तुम्हाला दोघी जणी आलेल्या दिसतात, बोलायला आलेल्या दिसतात. शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये नेहा व सायली या दोन मैत्रिणींमधील हा संवाद. एक नेहा आहे आणि एक सायली आहे. या दोन मैत्रिणी आहेत आणि त्यांच्यामधला हा संवाद आहे, डायलॉग पहा. नेहा म्हणते, सायली, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या शब्दांमधील दिन शब्दाचा अर्थ दिवस असा आहे हो ना ग? आता पहा इथं वेलांटी कुठली आहे दिन शब्दाला? पहिली वेलांटी आहे आणि दिन म्हणजे दिवस. मग सायली म्हणते हो असाच आहे का ग? नेहा, अगं मागच्या धड्यात हा शब्द आला होता तेव्हा बाईंनी या शब्दाचा अर्थ सांगितला होता गरीब. गरीब वेलांटी दुसरी. पहा मागच्या वेळेस जेव्हा धड्यामध्ये पाठामध्ये हा शब्द आलेला होता तेव्हा बाईंनी कुठला अर्थ सांगितला होता त्याचा? गरीब. मग सायली म्हणते दोन्ही शब्द नीट बघितलेस का तू कसे लिहिले आहेत ते? आता दिन उच्चारण जर तुम्ही पाहिलं अगदी त्यातला बारीक फरक काय आहे? ऱ्हस्व आणि दीर्घ हा बारीक फरक आहे. दिन हा उच्चारणातला फरक आहे. आता जर नीट लिहिलेलं तुम्ही पाहिलं तर मग काय फरक दिसून येतो? नेहा, आपण आता पुस्तकातच बघूया शब्द कसा लिहिलाय ते. सायली, हा बघ मागचा धडा आणि हा शब्द दीन. नेहा, अरे हो तरी दोन्ही शब्द लिहिण्यात फरक आहे. सायली, बरोबर. दीन शब्दात दीर्घ आहे. दीर्घ आहे पहा. दीर्घ म्हणजे दुसरी वेलांटी आहे आणि दीर्घ म्हणजे ज्याचा उच्चार करण्यासाठी थोडा वेळ लागतो त्याला म्हणायचं दीर्घ, दुसरी वेलांटी. दीन म्हणजे गरीब आणि दिन हा खालचा शब्द पहा. दिन शब्दात म्हणजे ऱ्हस्व आहे. ऱ्हस्व म्हणजे ज्याचं उच्चारण लगेचच होतं आणि त्याची वेलांटी आहे पहिली. मग पहिली वेलांटी असेल तेव्हा ऱ्हस्व, दुसरी वेलांटी असेल तेव्हा दीर्घ. दिन म्हणजे दिवस. नेहा, शब्दांची किती गंमत आहे ना, अक्षरांत वरवर साम्य आहे पण लेखनातल्या फरकामुळे अर्थात केवढा फरक. तसं पाहायला गेलं तर ह्या शब्दांची किती गंमत आहे की अक्षरांत वरवर पाहायला गेलं तर किती साम्य वाटतं. साम्य म्हणजे सारखेपणा आहे, सिमिलॅरिटी आहे. पण लेखनातल्या फरकामुळे अर्थात केवढा फरक होतो पहा. नुसती वेलांटी जरी तुम्ही बदलली, पहिली वेलांटी दिली तर दिन म्हणजे दिवस आणि दुसरी वेलांटी दिली तर दिन म्हणजे गरीब हा अर्थ निघतो. मग किती अर्थामध्ये फरक आहे पहा. दिवस आणि गरीब या दोन शब्दांमधला किती फरक आहे, जो लेखनातल्या फरकामुळे आपल्याला हा अर्थातला बदल घडलेला दिसून येतो. सायली, आपण दोघी जणी असे नवीन शब्द आणि त्याचे विविध अर्थ रोज समजून घेऊया. नेहा, अगं पण कसे? आपल्याला सारखे आपल्या बाईंकडे जावे लागेल अर्थ विचारायला. ती काय म्हणते, जर आपल्याला असे जर शब्दांचे अर्थ जाणून घ्यायचे असतील तर प्रत्येक वेळेस आपल्याला बाईंना विचारायला जावं लागेल याचा अर्थ काय आणि त्याचा अर्थ काय म्हणून. मग सायली म्हणते, अगं नाही, मला माहित आहे त्याची गंमत. शब्दांचे अर्थ आपण कसे शोधायचे
ते मी तुला दाखवते. म्हणजे आपले आपण सुद्धा अर्थ शोधू शकतो. आता हे मी तुम्हाला मुलांनो सांगते आहे, की या शब्दकोश या पाठातून. या आधी पण मी तुम्हाला सांगितलं होतं, मी 7वी पासून तुम्हाला सांगतेय, की मुलांनो पाठ वाचत चला. त्याच्यातले जे अवघड शब्द आहेत त्याला पेन्सिलनं अधोरेखित करा, अंडरलाईन करा आणि नंतर तुम्ही त्या शब्दांचे अर्थ स्वतः मिळवायला शिका. काही पाठांमध्ये पहा, की खाली शब्दार्थांमध्ये त्याचे अर्थ दिलेले असतातच, पण तिथे सुद्धा त्याचा अर्थ नसेल, तर मग तुम्ही असं शब्दकोशांमधून त्याचा अर्थ शोधून काढला पाहिजे. आधीच पाठ वाचावा, शब्दांचे अर्थ, वाक्प्रचारांचे अर्थ, म्हणींचे अर्थ आपण मिळवून ठेवावेत आणि मग जेव्हा शाळेतल्या बाई शिकवतात, तेव्हा मात्र आपण पाहावं, की आपण काढलेले अर्थ आणि बाईंनी सांगितलेले अर्थ मिळते जुळते आहेत की नाही, हो की नाही? मग भाषा शिकण्यातली गंमत आहे, मजा आहे, पण स्वतः आधी केलं पाहिजे. सायली आणि नेहा यांच्याप्रमाणेच शब्दांचे अर्थ शोधण्याचा आनंद तुम्हीही घ्यायला हवा आहे. त्यासाठी तुम्ही या पाठातून शब्दकोश म्हणजे काय, त्याची रचना, तो कसा पाहावा याबाबत माहिती करून घेणार आहात. या पाठामध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे? शब्दकोश म्हणजे काय, डिक्शनरी म्हणजे काय, त्याची रचना, कशा प्रकारे त्याची रचना आहे, मांडणी आहे, ते आपण पाहणार आहोत. आणि तो कसा पाहावा, कसा पाहायचा आहे, तो कसा कळणार आपल्याला, कसं पाहायचं याबाबत जी माहिती आहे ती सगळी आपण या पाठामध्ये करून घेणार आहोत. ते आपण पुढच्या पाठामध्ये घेऊया, सॉरी पुढच्या पिरियडमध्ये घेऊयात, पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊयात. आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.